आई गं, काय केलं होतं मी एवढं लाटणं फेकून मारायला. आई म्हणाली पुस्तक उघडून बस. मी तेच तर केलं होतं. पुस्तक उघडून बसलो होतो. फक्त पुस्तकाच्या आत मोबाईल होता. अहो 2च मिनटासाठी बघत होतो. उद्या क्रिकेटची मॅच आहे ना. मित्रांनी टीमची नावं काय काय ठेवली आहेत, बस तीच जरा बघितली. आता मी टीमचा कॅप्टन आहे ना, मग मला बघायला नको का? पण आईला वाटलं मी अभ्यासच करत नाही. अहो वाचत तर होतो, फक्त पुस्तकातलं नाही, मोबाईलमधलं वाचत होतो. आता बघा ना, आई म्हणाली पुस्तक उघड आणि वाच. मी तेच तर करत होतो. पुस्तक उघडं होतं आणि मी वाचत होतो. आता एवढ्यावरून लाटणं फेकून मारायचं का? तिला माहीत नाही ती का क्रिकेटच्या कॅप्टनला मारतीये. पण काय ना, आई आहे म्हणून खातो मार. दुसरं कोणी असतं ना तर तिथून पळूनच गेलो असतो. असा मार नसता खाल्ला. बापरे, केवढा तो मार. अहो काय करू, हे पुस्तकातलं काही माझ्या डोक्यातच शिरत नाही. मी पण माझ्या वडिलांसारखा व्यवसायच करणार आहे. पाणीपुरी विकणार. कशाला हवा आहे एवढा अभ्यास त्यासाठी? वडिलांची एक गाडी आहे, मी 10 गाड्या टाकेन. मला छान पाणीपुरी बनवता येते आणि आवडतेही हो बनवायला. साधी नाही बरं का, मी वेगवेगळ्या प्रकारच्या पाणीपुऱ्या बनवतो. काय झालं, एकदा की नाही वडील गावी गेले होते. तेव्हा मीच त्यांच्याऐवजी गाडीवर उभा होतो. तेव्हा काय मस्त नवनवीन प्रकारच्या पाणीपुऱ्या बनवल्या होत्या मी. धंदा दुप्पट झाला होता. लोक पुन्हा पुन्हा खायला येत होते. पण आई ऐकतच नाही. तिला मला ऑफिसरच बनवायचं आहे आणि मला मात्र बिझनेसमन व्हायचं आहे. जाऊ दे, जे होईन ते होईन. आता घरातून बाहेर पडलोच आहे, तर आधी क्रिकेट टीमने काय केले ते बघतो. आणि हो, घरी परतताना लाटणं शांत झाले की नाही तेही बघावं लागेल ना. चला निघतो. आत्ताच तुम्ही जे ऐकलं ते आत्मवृत्त होतं की कल्पनात्मक संभाषण? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आत्मवृत्त व कल्पनात्मक लेखन यातील फरक मी आपल्या चॅनलवर आधीच समजावून सांगितला आहे. तरी पण तुमच्या सोयीसाठी त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तीही नक्की बघा.